कविता म्हणे वावरात जाऊ आपण. झाली तर झाली मजुरी. शांती थांब. काय झालं चिंताजी बाबा? तुम्हाला सांगतो, आताच दिवस निघाला. पहिले मला चहा पिऊ दे, मग सांगा काय सांगता. आता शांती लिहिलंय पावर आला सगळ्या गोष्टींनी. म्हणजे काय कलेक्टरीन झाली काय हे? चहा पिऊ दे आताच सांगतो म्हणा. शांती शांती शांती, मी काही बॅट झालो काय? तुला शांती शांती करून राहिलो आणि चाललीस तू पुढे पुढे. चिंट्याची बाबा, किती वेळा म्हटलं तुम्हाला की थांबा, चहा पाणी पिऊ दे मग बोला. तुम्ही बोलले की जरा भांडणावरच येता. आता संडासला चालली मी, जोरान संडास आली मला, आणि सांग काय करता थांबून? एवढं महत्वाचं आहे का तुम्हाला संडासपेक्षा बी माया? जा संडासून ये. म्हणून म्हणतो ना सध्या बोलू नका, पण ऐकायला कुठे तयार माणूस. किती म्हणतो आज माझा दिवस चांगला जाईन चांगला जाईन, पण नाही. तुम्ही मनांनी भेटले की माझा पुरा दिवस सत्यानाश होऊन जाते. जाना एखाद्या ठिकाणी काम पा. काही गमत नसेल घरात तिथं, वावराला लोक जातात वापस चालले येतात. कामापाशी ते माणसाला सांगता नाही ते एखाद्या ठिकाणी बांधकाम चालू असते, सिक्युरिटी म्हणून राहा. एखाद्या मकानावर पाणी टाकायला राहा. माणसाले जे नाही ते कामं भेटतात आणि तुम्हाला काम नाही भेटत. निर्लज्ज माणूस. थांब आता, गेलो ना येतच नाही मी. मला तू एवढी बोलतो ना हलकटापेक्षा हलकट. आणि थांब शांती तू आता. चिंतेश बाबा, असं बोलता बोलता तर माझे कान खराब झाले. जिंदगीभराचं हीच ऐकून राहिली मी तुमचं. थांब म्हणा शांती, तुला एकटीला राहिलेलं आवडते ना? नाही तर मला बरं पाहत नाही कोणी. मीच नाही राहत होती. बस मग तू एकटी. थांब, तस एकटी कुठं भटकू? बैल जाशील तर खायला बी पाहिजे. हॉटेल दिसलं एखादं, त्या हॉटेलातून भजेचा वास आला की भजी बी खाऊ वाटतात. शांतीचे पाकिटातले पैसे घेऊ दे मला जराशे. दिवस माय निघून जाते पुरा, आणि पाय म्हणा मला दिवसभर. सांगा चिंताजी बाबा आता. शांती, ते पाकिट कुठे गेले शांती? काय चोरीगिरी करायचा इरादा आहे का तुमचा? पाकिट कुठे गेलं? रामपाराच्या पायरी देवाचं नाव घेत जा. जाऊ दे मग, आणत नाही दूध, राहू दे. सांगा ना काय म्हणतात सांगा ना. अरे मी म्हणत होतो तुले चलतं का आपण दोघं जण म्हणून शकुनाबाईच्या घरी. तुम्हाला दुसरे कामा नाहीत काय? येऊन जाऊन बहीण जा. त्या महादेव बोलले घेऊन वावरात चालले जा. तिकडे चहा प्या तुम्ही. जा बरं आता, जा बरं. चिंताजी बाबा, मला डोकं खराब करू नका. मला लय धंदा आहे घरी. सून पा लागते, सगळं पा लागते मला. माणसाच्या डोक्याने काय फरक पडला काय नाही. एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही लागते काय तर. येऊन जाऊन शकुनाबाई शकली एवढी चांगली तरी तिची सगळं डोकं खराब करून सोडते माणूस आणि जाते घराच्या बाहेर. आई, मी आज नाश्ता बनवतो. मस्त ढोकळे बनवतो आई. मिश्रण तयार केलं मी सगळं. मनीषा, खरंच काय? पप्पूले मला फार आवडतात ढोकळे. किती दिवसाचं म्हटलं मी सुलोचना गोष्ट निघेत. मनीषा, तू तर माझ्या मनातलं ओळखलं. पप्पूले सांग, पप्पूले खूप आवडतात बरं ढोकळे. पप्पू तर एकदम त्यावर फिदा होऊन जाईन. पप्पू नाही, आता मला असंच नवीन एक ॲटम करून द्यायला लागेल सगळ्याचे मन जिंक्यासाठी. शंकर दादाचं पण या सुलोचना ताईले चांगला धडा शिकवा लागते. आज चुलीवर नाही जमत. आज गॅसवर करतो, कुकर देतो लावून, आणि मस्त खमंग ढोकळा बनवतो. चल, आईने सांगितलं पप्पूले फार आवडतात ढोकळे म्हणून. पप्पूले सांगतो मी पहिले, आणि मग ढोकळे बनवतो. पप्पू उठा ना. उठलेच नाही का अजून? पाय ना, तुमच्या आवडीचं मी खमंग ढोकळा बनवून राहिली. मनीषा, खरंच काय? खमंग ढोकळा तर माझ्या आवडीचा आहे. तुला कोण सांगितलं मला खमंग ढोकळा आवडते म्हणून? मनीषा, मी मनानच बनवून राहिली होती. पप्पू, तुम्हाला मी नवीन पदार्थ बनवून देतो. मला खूप आवडतात बनवायले, खायले, आणि दुसऱ्याला खाऊ घालायले पण, आणि सर्व मला करता पण येते. मनीषा, मी लवकर फ्रेश होतो. लवकर बनव खमंग ढोकळा, तू लवकर बनव. अरे बापरे, ढोकळे बनव खुश. चल मनीषा आहे. सुलोचना ताई, या ना अंदरच या ना. कोण तुम्ही तिथून चोरून पाहून राहिल्या?
नाही नाही, तसं नाही मनीषा, चोरून पाहून राहिली काही. तुम्ही बाई दोघं जण बोलून राहिले नवरा बायको, मग असं वाटलं आपण काय बोला तुमच्या याच्यानी. वहिनी, ऐकलं का तुम्ही? आता आपल्याला खमंग ढोकळा विकत आणायची गरजच नाही. आता माझी बायको बनवते मनीषा. मनीषा, मी लवकर फ्रेश होतो. तू लवकर खमंग ढोकळा बनव माझ्यासाठी. हा पप्पू, फ्रेश व्हा तुम्ही. बनवला की तुम्हाला आवाजच देतो मी. मनीषा, चांगली गोष्ट आहे, तुला खमंग ढोकळा बनवता येते. मला पण शिकवतो. हो सुलोचना ताई, तुम्हाला पण शिकवतो. तुम्हाला गरम गरम खाऊ पण घालतो. चला मग, मिश्रण तयार करून राहिली मी. थोडं केलं, थोडं बाकी आहे. तू खमंग ढोकळा बनवता, बनवून दाखव फक्त तू चांगला. नाही ते मिश्रण आणली मी, काही टाकून देईन तर या नावाची सुलोचना नको म्हणू. मायापेक्षा हुशार बनतो तू. घरात फक्त मयच राज्य असलं पाहिजे. एवढ्या मोठ्या सासूला तर थंडगार केलं मी, आणि तू 2 दिवसाची कोण आली. चला आता. माझ्या जेठानी तर बायातच बसली. मनीषा, तू आता ढोकळा कशाला करून राहिली? सिलेंडर तर रात्रीच गेला आपल्या घरचं. सुलोचना ताई, आता रोज तर मी चुलीवर स्वयंपाक बनवतो. आजच्या दिवस ढोकळा आहे तर म्हटलं गॅसवर बनवतो. ढोकळा चुलीवर जमत नाही. मनीषा, पाय मग आता ते नशिबानं सिलेंडरही गेलं. असं कर, पप्पूला आणायला दुसरं एक. आई आपल्या दारांनी भरून आणा म्हणा तेवढं एक. जा तुम्ही, मी पाहतो काय करावं लागते तर. अव्वा माय बी, छत्र्या वाहनाची म्हणते सिलेंडर गेलं. आता तर मी चहा केला त्याच्यावर. लयच हिवळ तोंडाची. आवाज दिला का मनीषा? नाही नाही ताई, मी म्हटलं तुम्हाला आवाजच देतो मी. ढोकळा तयार झाला की तुम्ही नाही आल्या तर चालते इकडे. ठीक आहे मग, बसतो मी हॉलमध्ये जाऊन. तू काय म्हणा माझ्यानी विघ्न टाकतं. मी तर चुलीवर बनवणारी हो. नवीन सिलेंडर आणून त्याच्यावर बनवणारी हो. तू पाहत राह म्हणा फक्त जेठानी बाई. थांब म्हणा, ते मिश्रण तयार होऊ दे आणि तू तर तू निघू दे. नाही नाही, पहिले होती मिठाची वाटी आणून ठेवतो मी ना. ते ढोकळे मी खारट खारट करून टाकीन तर या नावाचं सुलोचना नको म्हणतो. आमच्या दोघांनी इग्न टाकतं का तू? पप्पू तर माझ्यासोबत बोलतील बी नाही मग. आता मला शॉपिंगला नेतात, खायला आणतात काही काही लपून. मिठाची वाटी हातात घेऊन घेतो. मनीषा जराशी तिकडे सरकली की मीठ पुरं मिश्रणमध्ये. मग पप्पू पाय कसा गरम होते. मग मला किती खुशी होईन. मग म्हणीन मी मनीषाले, मनीषा हाच आहे का मग ढोकळा? हो माय बाई, कळला बी कुकर. टिफिन डब्बा मायच्या घरी बी घेऊन जाते वाटते. हो माय बाई, इकडे तर म्हातारी बसेल आहे. सुलोचना आई, मी तुम्हाला सांगायसाठीच आली. पाहि ना, मनीषा खमंग ढोकळा बनवून राहिली पप्पूच्या आवडीचा. आणि तुम्हाला बी किती आवडते. आई तुम्ही कुठे गेल्या होत्या? किती वेळची पाहून राहिली तुम्हाला मी सांगायसाठी. एवढी खुशी झाली आई मला. मला वाटलंच, मी वाटच पाहून राहिल्या त्याचा खमंग ढोकळ्याची. पप्पू उठला काय? आई, पप्पूही उठले. शंकर येतात वावरातून. सगळेजण हॉलमध्ये बसू आपण. आई, मस्त खमंग ढोकळ्याचा आस्वाद घेऊ आपण. आता पाहि ना, विकत आणण्याची गरज नाही आपल्याला. नाही सुलोचना, बरोबर आहे. बस ना, कुठे चालली तू? मनीषाने सांगितलं ना मी सगळ्यासाठी आणतो म्हणे तसाच. हा बाई, बसतो ना. पाणी गिनी घेऊन येतो ना. एकटी बिचारी काय काय करीन. कसं आई, जरासा हातभार लावला तर तिला बरं वाटते. आता नाश्ता बनवून राहिली, मी पाणी घेऊन येतो. हा सुलोचना, लय समजदार सुनास माहिती. जाय पाणी घेऊन ये. अहो म्हणा बुड्डे, पाणी घेऊन येतो मी. अशानं तर मला सगळं वर्षच चाललं जाईल. एवढ्या दिवसापासून आली मी. भल्ली तारीफ करू राहिली राणे सुनीची. तारीफ वर तारीफ, तारीफ वर तारीफ. मी तारीफही केली नसेल एवढी. एवढा मी स्वयंपाक करून जीव घालतो होतो. सुलोचना, काय झालं सुलोचना? नाही आई, हाच विचार करून राहिली. बरं झालं मनीषाला सगळं येते आई. सुग्रण आहे मनीषा, पण माईपेक्षा येते काही काही बनवता. मला तरी काही बनवता येत नाही आई. जाऊ दे ना सुलोचना, तूही शिक्षिनच. आणि आपल्या घराने एकाला येते ना, काही टेन्शन नाही. मग तेच बनवून तुला देते. मला देते, मी खातो त्याच्या हातचं. जमलं. आता सुलोचनाची चिंता होती फक्त. हे नाराज होते की काय होते. नाही नाही, मैसून लय समजदार आहे. खुश झाली मनीषा सारखीच. सुलोचना बी खुश झाली. जमलं आता. जाऊ दे, शांतीला बी माफी मागितली बाय. आता मागचं टेन्शन चाललं गेलं. आता शांतारामला एकदा समजून सांगितलं की बस. थोडंसं गरम पाणी करतो ना मिश्रणात टाकायसाठी, त्यानं चांगले फुगतात अजून. हो माय बाई, बसेला जातो. आई म्हणत ना बाहेर जातो. आईला सांगतो बाहेर नका जाऊ म्हणून. आई, आता खमंग ढोकळा तयारच होते. थांब आता, मनीषाचा आवाज येऊन राहिला मला हॉलमध्ये आईसोबत बोलताना.
तर भात जातो आणि भात देतो टाकून. खमंग ढोकळा बनवते ते. सुलोचना ताई आली आली वाटते इकडे. आली आली, मी हॉलमध्येच येतो मनीषा. आली आली. एवढा मिठानं तर सत्यानाश होऊन जाते सगळा. मनीषा बनवतो खमंग ढोकळा बनव. बेस्ट ऑफ लक मनीषा. ताई आली आली मनीषा आली. चल आई, पप्पू तयार झाली असतील. बनवतो मी लवकर खमंग ढोकळा. थांब ना, आली ना मनीषा. ताई कोण मला थांब थांब करू राहिलं, काय समजून नाही राहिलं. काय करून राहिलं काय माहित. थांब 2 मिनिटं. मनीषा आपली जेठानी होय, 2 मिनिटं थांबल्याच्यानं काही आपलं काम बिघडत नाही. आई मी कुठं नाही म्हणून राहिली. मनीषा. सुलोचना ताई काय झालं तुम्हाला, एवढा दम आला आणि धावत पळत आल्या. काय झालं, काय 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 दिसलं का तुम्हाला घरांदी, एकदम भेल्यासारख्या झाल्या तुम्ही. नाही नाही मनीषा काहीच नाही. तू आवाज दिलता का नाही, मग कसं बाई मला तू आवाज देऊन राहिली म्हणून लवकर लवकर आली. जरा बसतो ना मी, तर आईजवळच बसतो. जाय मनीषा बनव मस्त खमंग ढोकळा. आता शंकर येतात वावरातून, पप्पू तयार होऊन राहिले मी पाहिलं, आणि तू आता खमंग ढोकळा आण सगळ्यासाठी. मी ते खुर्च्या आथरतो. जाय मनीषा बनव लवकर. मस्त आपण सर्वजण परिवार मिळून खमंग ढोकळ्याचा आस्वाद घेऊ. हो सुलोचनाताई. सुलोचनाताई खूपच खुश झाली. कोण तो आई. बोला मग काय म्हणते, तब्येत गिब्येत व्यवस्थित आहे सगळं. लाईनीसून आली त्यापासून आई लय खुशीत आहे ना आई. सुलोचना बरोबर ओळखलं तू. आता असं वाटते मी निष्काळजी होऊन राहिली. आता फक्त पोरीचं निपटलं की माये गंगेत घोडे न्हाले. आई पोरीचं निपटते, काही टेन्शन नका घेऊ. तुमच्या पोरीचं शिक्षण होत्या पहिले. चला आता कुकरमध्ये लावून देतो, गरम पाणी झालं असेल, आणि भात तयार करतो आता. नाही ताई म्हणतीन करते 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 आणि किती वेळ लागते काय माहीत. नाही लवकर तयार करतो म्हणा आई. सविता ताईली पण घेऊन जाईन ना टिफिन डब्यांदी, शांता काकुली पण. या निमित्ताने भेट होते सविता ताईची. सखूबाई आहे काय घरी. सखूबाई हो घरीच आहे. कोण आहे काय मी, मला तर वाटते शांताबाईच आहे. माय बाई सविताबाई मला वाटलंच, पण मला अंदाजे वाटला की शांताबाई होय काय. ये ना सविताबाई, बंदच झालं बे किती दिवसापासून. आता काय माया सखूबाई 2-2 इनी आहेत तुले, 2-2 युवई आहेत तुले. आता तुले कायले बोलायचे फुरसत होते माय आमच्यासोबत. तसं नाही ना सविताबाई, तुला माहित आहे किती मोठं महासंकट आलं माझ्या पोरीच्या अंगावर. माहित आहे मला सगळंच. जाऊ दे निपटलं ना आता, चांगलं झालं. का हो आला काय मग मनीषचा नवरा जैलातून. शांताबाईने जैलात घातलं होतं ना. आला 2-4 दिवस झाले घरी आला. एकच रात्र होता जैलांदी फक्त. जाते ना सविताबाई, तेवढी अद्दल तर पाहिजेत माणसाईले. काय म्हणते मग शांताबाई, चालू आहे बरोबर. का ते रिंकूचं मला तर काही माहीतच नाही बाई एवढ्यांदी. आणि शांताबाईला विचारायची काही मग हिंमत झाली नाही. मी चालली आज शांताबाईच्या घरी. लय दिवसाची भेट नाही, विषय काढतो मग सांगतो. मग सविताबाईने विचारलं रिंकूचं काय चालू आहे मग. अहो मायबाई चालली मायबाई घरी मी. सविताबाई गंमत केली ना. आता तू नेहमी गंमत करतं, मी नाही करू शकत काय. तेच तर म्हणतो माय सखूबाई एवढी मताची बाई कशी काय बदलली म्हणून. चल ना सखूबाई बाहेर, काय करून राहिली. सुषमाच्या घरा ऐकून येऊ ना. मी ऐकलं तिची सून ट्युशन घेते, तिने बी काहीतरी धंदा चालू केला म्हणते, भाजीपाला ऐकायचा घरूनच. माय बाई चल ना मग भाजीपालाच्या निमित्तानं. चल सविताबाई, माहिती होते गावातली. मी तरी सांगतो सगळ्या गावाले नवीन गोष्टी. सखूबाई मला कोणी सांगत नाही. आता सून घरी नाही माई, म्हणून मी घराच्या बाहेर निघाली. मै सून तर घरी असली तर मला तर घराच्या बाहेर निघायची परमिशन नाही आहे. चिट्टे तू कधी आला रे. मी म्हणूनच राहिली कोणीतरी आलं. मला स्वयंपाक करता करता आवाज आला. आई मी म्हटलं तुला सरप्राईज द्या म्हणून अचानक आला. आई चिंटे तू जरी अचानक आला पण आईले मनाला वाटत असते की नाही लेकरू येते वाटते घरी. चल चिंटे मस्त ते आवडीचे मी बिट्टे बनवतो, तुला बिट्टे आवडतात ना. चल ये शरबत करतो. आई शरबत नाही पाहिजे मला, आई मला चहा पाहिजे. चल मग. काय चिंटे कसं काय चालू आहे रे कॉलेज गिलेज, काही फोनही नाही केला तू काल. आई तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून मी फोन नाही केला. तुला रेल्वेचा आवाज आला असता, तुला फोन केला असता तर तू ओळखलं असतं मी रेल्वेने या म्हणून. बाई काय करावं पोराचं. माय
आला बाई माय लेकरं किती दिवसापासून. थांब, आलीच मी चिंट्या, बसतो. आईले चांगला झटकाच बसला. आईले वाटलं कोण आहे. चिंट्या, वहिनीला माहित आहे कॉलेजमध्ये ऍडमिशन केली. आई आता? हाव, तिची इच्छा होती ना शिकायची. ते बी काही ना काही जॉब करू शकते, पायावर उभी राहते. हा राजा काही ढंगाचा आहे काय? हा, चांगला गेला आई. वहिनी कॉलेजला गेली काय? हा मंडळी, खरोखर तुमच्या बी सुना असतील, त्याची जर इच्छा असेल शाळा शिकायची, नक्की शिकवा तुम्ही. तुम्हाला सांगतो, शिक्षण हे कधीच बेकामी नाही राहत. कधी बी त्याचा उपयोग होतेच आपल्या भविष्यात. तिच्या बी मनाला समाधान वाटते की नाही, आपले सासरवाले सगळेजण चांगले आहेत. इच्छा पूर्ण होते तिची. खूप चांगला आहे मंडळी. व्हिडिओ पूर्ण पहा, शेअर पण नक्की करा. चला मग आता चिंट्या आला, त्याला आपण बिट्ट्या करू, नाहीतरी स्वयंपाक करायचा राहिला. सुनबाई येते, सुनबाईले हरिकीन स्वयंपाक करून ठेवला सासूबाईनं. ठेवून होते बॅग हातातून खाली. बस, पाणी आणतो मी. आई आई घे म्हणा पप्पूले, आईले तुमचा खमंग ढोकळा तयार झाला. जाऊ दे आता. आता असंच सगळेले नवीन नवीन पदार्थ करून सगळेचे मन जिंकून टाकेन मी. सगळेजण म्हणते मग मनीषा चांगली आहे. एक दिवस नवरा बी माझ्यासोबत चांगला वागेन, भावतेचा पिच्छा सोडून देईन. मनीषा आण ना, वाटून राहिले सगळेजण. आली आली आई, एका मिनिटात सगळं रेडी झालं. आई आलीस. आई किती बरं वाटून राहिलं. मनीषा तू घरात आली, लक्ष्मी आली. हो शंकर, बरोबर आहे तुमचं. मनीषा तू कोण उभी आहेस? बस ना तू. तुमच्या दोघं नवरा बायकोसाठी मस्त स्पेशल खुर्च्या टाकल्या मी, लाल कलरच्या. आवडली ना माझी अरेंजमेंट? हो सुरचनाताई. आई तुमच्या गोष्टी बंद झाल्या असतील, मी चालू करू काय? माझ्यानं रावायला चाललं नाही आता. थांब ना पप्पू, सर्वजण एकसाथ खाऊ आपण सगळेजण. बस मनीषा. बापरे, मनीषा माझी एक प्लेट शिल्लक. मनीषा इथे आणून ठेवते, मला खूप आवडते. आई अजून खूप आहे, पोटभर खात. बस मनीषा तू आता. जास्त खुश नको मनीषा, लवकरच बॉम्बस्फोट होते. करा आता चालू सगळेजण. देवा आता सगळं मनापासून तर केला, पण चांगला फजो, सगळ्याला आवडू द्यायचं. मनीषा काय झालं? काही नाही सुरचना ताई, मिठाच घेऊन येतो ना. अरे याच्यातच भरपूर मीठ आहे, काही आणू नको मिठाचं. नाही मी कमीच टाकलं, भरपूर नाही ताई, तुम्हाला नाही माहित त्या विचारानं. चला आता, आता मिठाचे आणलं सोबत, आता टेन्शन नाही. आई आई मनीषा, अरे बापरे, अरे मनीषा काय झालं? कायचा आवाज येऊन राहिला? लवकर ये मनीषा. आली ना आली ना. काय झालं बापू? कोण ढोकळं खाल्ले ना तुम्ही? कोण रागात आहे एवढे? आई मनीषा, ढोकळे डाळीचे बनवले की मिठाचे बनवले? मनीषा मी आता सगळं मागचं विसरलो होतो. तोंडाची चव तर खराब करून टाकली, एवढं मोठं वाया गमवून टाकलं. मनीषा तू चांगला नाही केला, तुला करता नाही येत तो करावं नाही माणसानं. एवढं मोठं नुकसान केलं तू. मानू 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 ढोकळा येते, ढोकळा येते. आई इलेच खाऊ घाला आता हा ढोकळा. ढोकळा खराब झाला? नाही नाही, मी ते मीठ थोडंसंच आणलं, मी ते मीठ आणायला गेली आई अजून. मनीषा आपल्याकडचं चांगलं मीठ आहे, थोडंसंच टाका लागते. तुला सांगायची विसरलीच होती मी. मनीषा तरी अंदाज आला पाहिजे तुले किती मीठ आहे, खाऊन पाहिजे. तू एवढं नुकसान करून टाकलं, सगळं वाट लावून टाकली ढोकळा खायची. आई नाही ना, मी तर थोडंसंच मीठ टाकलं आई. पाहिजे मनीषा, मी आईपाशीच बसलेली होती, नाही तर महिन्यात घालशील जठानीने मीठ टाकलं म्हणून. नाही ताई, मी कोणाचं नाव नाही घेत, पण हे असं कसं? नाही नाही, पप्पू नाराज झाले आज, मला लय वाईट वाटलं. असे गुण करशील तर नवरा काय नाराज नाही होणार तर काय खुश होईन काय? चार चार हात कुदून राहिली होती खुशीनं. नवऱ्याला ढोकळा खाऊ घालते, खमंग ढोकळा. लागली ना वाट. जाऊ दे मनीषा, रडू नको आता, होतच असते.